मंगलाचरण। ीतसुरासुरमनुपुङ्गवन्दितम् दोदगायिकम् नमलम् प्रणमामि वर्धमानम् शीतं धम्मसकथम् शेषे पुनतीतयरे सतंवसीते विशोधता पावे समणीयनादन्तण चरित तव गिरियायारे एते सौवे समगम् समगम् पतेगमेव पतेगम् वन्दामि यवतन्ते अरन्ते मानुषे चेते इच्छा अरहन्ताणम् सिद्धाणम् तनमो गणराणम् अजावयवगाणम् तावणम् चैव सौवेतिम् तेतिम् विशोददन्तण नाणपाणातमम् समासैजम् उपसम्पयामि तम्मम् दत्तो निर्वाण सम्पत्ति। गाथा नंबर 16। गाथा पाठ। तौलद्दुषो तौवन्नो तौवलोकपरिमहितो भूतो स्वयमेव आदा अवधितयं भूति निर्दिष्टो। आचार्य कुंद भगवान व्यक्ति प्रवचन सार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार, ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये आचार्य सगळे जीव चैतन्य परिणाम स्वरूप उपयोग स्वरूप आहे आणि यथाशक्ती म्हणजे जसं स्वरूप आहे तसं विशुद्ध स्वभावाने वर्तन आहे, तो त्यांचा स्वभाव प्रगट आहे आणि अशा स्वभावाची आपल्याला ओळख नाही। ती ओळख आचार्य आपल्याला या ठिकाणी करून देत आहे। मागटल्या गाथेमध्ये आचार्याने शुद्धोपयोगाला प्राप्त झाल्यानंतर जो अंतर न पडता त्या शुद्धोपयोगाचं जे गुण आहे केवळ ज्ञानाची प्राप्ती, चार भावघाती आणि द्रव्यघाती कर्माचा अभावाचा निमित्त असताना आत्मा स्वयं केवळ ज्ञान स्वभावस्वरूप असणारा तो स्वयमेव केवळ ज्ञानाला प्राप्त होतो पर्यायामध्ये आणि सर्व पदार्थाला जाणण्याचं कार्य करतो असं मागच्या गाथेमध्ये सांगितल्यानंतर आता या 16 नंबर गाथेला आचार्य शीर्षक देतात अब शुद्धोपयोग से होने वाली
शुद्ध आत्मस्वभाव की प्राप्ति अन्य कारकों से निरपेक्ष स्वतंत्र होने से अत्यंत आत्माधीन है, लेश मात्र पराधीन नहीं है, यह प्रकट करते हैं। मग या गाथेमध्ये आचार्य सांगतात, शुद्धोपयोगाने होणार शुद्ध आत्मस्वभावाची प्राप्ती। मग शुद्धोपयोग हे झालं साधन, शुद्ध उपयोग स्वभाव स्वरूप, कारण परमात्मा झाला विषय आणि त्याला शुद्ध आत्मस्वभावाची प्राप्ती। विषय शुद्ध आहे, साधन शुद्ध आहे, तर त्याचं फळ शुद्ध आहे। हे कुंद कुंद भगवंताने समय सार मध्ये 186 नंबर गाथेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की जो शुद्धाला जाणतो तो शुद्धाला प्राप्त होतो आणि जो अशुद्धाला जाणतो तो अशुद्धाला प्राप्त होतो। म्हणजे जो शुद्ध उपयोग स्वरूप त्रिकालवरती शुद्ध आत्मा आहे त्याला विषय करतो, शुद्धोपयोग साधनाच्या द्वारे त्याला जाणतो, अशा जीवाला शुद्ध आत्मस्वभावाची प्राप्ती होते। मग कोणी शुद्ध उपयोग रूप परिणत आत्मा शुद्ध आत्म्याला विषय करतो आणि त्याला जे शुद्ध आत्मतत्वाची प्राप्ती झाली त्याला अन्य कोणाच्या तरी कारकाची जी निमित्ताची अपेक्षा असते त्याच्याशिवाय अशा शुद्ध आत्म्याची प्राप्ती होणार नाही, अशी शंकाकार शंका मानतो। मग अशी कोणाची शंका असेल तर अशा जीवाला समजावून सांगण्यासाठी किंवा स्वतःच्या स्वतःला अशी शंका उत्पन्न झाली की ज्याप्रमाणे उमास्वामी आचार्यांनी तत्वसूत्रामध्ये 9व्या अध्यायामध्ये ध्यानाच्या सूत्राच्या वेळेला किंवा 10व्या अध्यायामध्ये सूत्र सांगितलं की शुद्धोपयोग एक अंतर्मुहूर्त टिकण्यासाठी त्या ठिकाणी उमास्वामी आचार्य सांगितले की अंतर्मुहूर्तात एक अंतर्मुहूर्त उपयोग आपल्या शुद्ध आत्म्यासाठी टिकण्यासाठी 6 सहननापैकी पहिले ऋषभ महाराजचा सहनन असेल तर एक अंतर्मुहूर्त उपयोग आत्म्यामध्ये स्थिर राहतो, अन्यथा एक अंतर्मुहूर्त उत्कृष्ट उपयोग स्थिर राहत नाही। एक सूत्र सांगितलं। दुसरं सूत्र सांगितलं की ज्ञानावरणीय मोहनीय ज्ञानावरणीय दर्शनाने अंतर आहे, या 4 घाती कर्माचा अभाव झाला तेव्हा जीवाला केवळ ज्ञान होतं। म्हणजे या ठिकाणी कर्ता वेगळा आहे आणि करण वेगळा आहे, असे कर्ता आणि करण कारक म्हणजे निमित्त। मग अशा अनेक बहिरंग निमित्ताच्या सद्भावात शुद्ध आत्मस्वभावाची प्राप्ती होते आणि शुद्ध आत्मस्वभावाची प्राप्ती कथंचित परसापेक्ष माना आणि कथंचित परनिरपेक्ष माना, अशी कोणी शंकाकाराची शंका असेल, आपल्या स्वतःची शंका असेल
किंवा भविष्य काळामध्ये येणाऱ्या जीवांची शंका असते. म्हणजे तो काय म्हणतो, निमित्त आणि उपादान दोघांच्या सद्भावामध्ये शुद्ध आत्मस्वभावाची पूर्ण प्राप्ती म्हणजे आनंद चतुष्टय, अनंत अवस्था किंवा सिद्ध अवस्था, हे बहिरंग आणि अंतरंग दोन्ही कारण मिळून कार्याची उत्पत्ती होते. स्वतंत्र एक आत्म्यापासून मानू नका, असं ज्यांचं म्हणणं आहे त्याला सांगतात आचार्य का स्वतःला समजून सांगतात की अन्य कारकाची निरपेक्ष, अन्य कारक जे कारण ते त्याला आवश्यकता नाही. ते का स्वतंत्र असल्यामुळे अत्यंत आत्माधीन आहे. मग स्वतःचा शुद्ध उपयोग स्वरूप आत्मा आहे, स्वतःची शुद्ध उपयोग रूप परिणती आहे आणि स्वतःच शुद्ध आत्मस्वभावाची प्राप्ती आहे. शुद्ध उपयोग, शुद्ध आत्मस्वभावाची प्राप्ती आणि शुद्ध उपयोग स्वभाव स्वरूप शुद्ध आत्मा प्राप्ती फळ झालं, शुद्ध उपयोग साधन झाले आणि शुद्ध उपयोग स्वभाव स्वरूप कारण परमात्मा विषय झाला. ज्याला अन्य कारकाची अपेक्षा नाही. कारक म्हणजे व्याकरण मध्ये कर्ता, कर्मकरण, अपादान, संप्रदान आणि अधिकरण, ही जे षटकारक आहेत, या षटकारकाची शुद्ध आत्म्याच्या प्राप्तीसाठी आवश्यकता नाही. म्हणजे ते कसे आहेत, अत्यंत आत्माधीन. मग शुद्ध आत्म्याची प्राप्ती स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या आश्रयाने प्राप्त होते. लेश मात्र पराधीनता नाही. मग त्या शुद्ध आत्म्याच्या उपलब्धीसाठी किंचित मात्र पर कारकाची अपेक्षा नाही, हे या ठिकाणी सांगतात. निमित्त नैमित्तिक संबंध असताना सुद्धा आगम भाषेने, इथे अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने प्रत्येक द्रव्य आपली स्वतःची परिणती, आपले स्वतःचे कार्य प्रगट करण्यासाठी अन्य द्रव्याची त्याला अपेक्षा नाही. आणि द्रव्य आपली पर्याय प्राप्त करण्यासाठी जर दुसऱ्याची अपेक्षा ठेवेल तर द्रव्याचं द्रव्यपणा स्वाधीन राहत नाही. द्रव्यामध्ये असणाऱ्या गुणांचा गुणपणा स्वाधीन राहत नाही. आणि त्या द्रव्याच्या होणाऱ्या क्षणिक उपादानाच्या, त्या क्षणिक उपादानाची तत्समयाची योग्यता, याच्यामध्ये सुद्धा स्वाधीनता राहणार नाही. आणि त्या पर्यायांच्या अविभाग प्रतिषेधांच्या समूहाची स्वाधीनता राहणार नाही. आणि त्या द्रव्याच्या गुणाच्या पर्यायाच्या होणाऱ्या षड्गुण हानी वृत्तीची स्वतंत्रता राहणार नाही. वैश्यनाराच्या सहननामुळे शुद्ध आत्म्याची प्राप्ती होते. चतुर्थ काल असल्यामुळे शुद्ध आत्म्याची प्राप्ती होते. असे मानावे लागले तर कर्ता वेगळा झाला, कर्म एकाला प्राप्त झाले आणि करण दुसरे आहेत असं मानावं लागेल. आणि अध्यात्म ग्रंथ द्रव्याच्या, गुणाच्या आणि पर्यायाची कारण शुद्ध पर्यायाची आणि कार्यशुद्ध पर्यायाची स्वतंत्रता आहे.
परतंत्रता नाही. म्हणून याच्यातून असणारा आचार्य लोक म्हणतात की माझं शरीर निरोगी असेल तर मला ध्यान होईल, शुद्ध आत्म्याची प्राप्ती होईल. बहिरंगामध्ये अनुकूल सामुग्री असेल तर मला शुद्ध आत्मस्वभावाची प्राप्ती होईल. म्हणजे हा जीव आपल्या शुद्ध आत्म्याच्या स्वभावाच्या प्राप्तीसाठी, ध्यानासाठी अन्य कारकाची अपेक्षा ठेवतो. तो जीव कसा झाला? लोकव्यवहारामध्ये म्हण आहे, जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला किंवा बुडाला. तसंच जो कोणी जीव अन्य कारकाची अपेक्षा ठेवून आपल्याला कार्याची उत्पत्ती मानेल तर तो जीव स्वाधीनतेला कधीच प्राप्त होत नाही. आणि त्याच्यासाठी माणिकनंदी आचार्यांनी परीक्षामुख सूत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये किंवा दुसऱ्या अध्यायामध्ये सूत्र आहे, न अर्थ अनोख कारण परिच्छेदत्वात समवत प्रकाश आदी हे ज्ञानाचे साधकतम साधन करण नाहीत. कारण ते परिच्छेदत्वात म्हणजे जे ज्ञानाच्या द्वारे जाणवेत येतात, परिच्छेदत्व म्हणजे जे ज्ञानाच्या द्वारे जाणवेत येतात, जे विषय आहेत, जे कर्म आहेत, ते कर्म करण होऊ शकत नाहीत. म्हणून त्या ठिकाणी ते सूत्र उपादान दृष्टीने सांगितलं की बहिरंगानं अर्थाने कारण परिच्छेदत्वात समवत ते साधकतम साधन करण नाहीत. साधकतम साधन करण ज्ञान आहे, हे त्या सूत्रामध्ये सांगितलं. दुसरं सूत्र सांगितलं, सावरण शोषम लक्षण योग्यता ही तत्प्रतिनियामकम अर्थम व्यवस्थापयती. मग आपल्या स्वतःच्या भाव ज्ञानावर्णीय भाववीर्यांत्रय कर्माच्या शोषमाची योग्यता असते. म्हणजे स्वतःच्या क्षणिक उपादानाची योग्यता असते. त्या ज्ञानामध्ये जाणण्याची तशा प्रकारच्या अविभाग प्रतिषेधांच्या रचनेची योग्यता असते. तेव्हा ते विषय त्या ठिकाणी स्वयमेव असतात. विषय असतात म्हणून भाव ज्ञानावरणी वीर्यांत्रय कर्माचा क्षोभक्षम झाला असं नाही, किंवा द्रव्य ज्ञानावरणी वीर्यांत्रय कर्माचा क्षोभक्षम झाला म्हणून जीवाला ज्ञान झालं असं नाही. मग त्याला स्वतःच्या ज्ञानाची क्षणिक उपादानाची योग्यता असताना, ज्ञान जाणण्याची कार्यरूप होत असताना तोच विषय निमित्त रूपाने स्वयमेव हजर असणार आहे. म्हणून तिथे ज्ञानावर स्थावरण शोक्षम योग्यता, तर स्थावरणचा अर्थ त्या ठिकाणी द्रव्य कर्म घ्यायचे नाही. स्व म्हणजे स्वतःचे भाव ज्ञानावरणीय वीर्यांत्रय कर्मारूपाने आत्मा परिणमन करतो, तेव्हा त्या रूपाने ज्ञानाचं जाणण्याचं कार्य होतं. त्याला निमित्त रूपाने विषय स्वयमेव आलेले आहेत. विषय आहेत म्हणून स्वावरण शोक्षम लक्षण झालं असं नाही. म्हणून तिथे स्वावरण शोक्षम लक्षण योग्यता, मग योग्यता ही ज्ञानाकडून घेतली. स्थावरण शोक्षम लक्षण योग्यता हे सगळे ज्ञान पर्यायाचे विशेष ज्ञानाचं कारण.
आणि त्याला विषय प्रतिनियत. मग विषय प्रतिनियत आहे हा विषयामध्ये त्या ठिकाणी दाखवून देत. पण मग कसं या ठिकाणी आचार्य शुद्ध आत्म्याची प्राप्ती, शुद्धोपयोग झाल्यामुळे जी शुद्ध आत्म्याची प्राप्ती होते त्याला अन्य कारकाची अपेक्षा नाही, निर्देश आहे, स्वतंत्र आहे आणि अत्यंत आत्माधीन आहे, जे किंचित मात्रही त्याच्यामध्ये पराधीनता नाही. हे आचार्य या ठिकाणी आपल्याला प्रगट करून सांगतात. ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये पाऊस येतो, मग पाऊस का आला? मान्सून आहे म्हणून पाऊस आलेला आहे असं नाही. किंवा अमुक अमुक द्वीपातून तिकडून ढग इकडे आले म्हणून पाऊस आला असं नाही. ढग आहे म्हणून पाऊस आला असंही नाही. मग ज्या वेळेला आकाशामध्ये असणाऱ्या ढग रूपाने असणाऱ्या पाण्याची जी अवस्था आहे, त्यावेळेला ढगातल्या असणाऱ्या आकाशाच्या क्षेत्रामधल्या ढगाची जमिनीवरती पाणी रूपाने, पाऊस रूपाने परिणाम करण्याची योग्यता असते, तेव्हाच तो पाऊस पडतो. तुमच्याकडे आता आभाळ आहे का मॅडम? आभाळ आहे, आभाळ आहे, आभाळ आहे, ढग आहे. पाणी नाही का तिथं? आता पाणी भरलेलं आहे. पाऊस पडतो का? नाही नाही, योग्यता नाही. पण महाराजांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सारण शौक्षम लक्षण योग्यता, योग्यता शब्दावरती 1.5 पानाचा 2 पानं स्पष्टीकरण केलेलं आहे. मग योग्यता एकच्या सूत्रातून उपादान वृत्तीने दाखवलं. तसं या ठिकाणी शुद्ध आत्मस्वभावाची प्राप्ती स्वाधीन आहे. शुद्ध आत्म्याच्या प्राप्तीचा विषय स्वाधीन आहे आणि शुद्ध आत्म्याच्या विषयाला अनुभव करणार साधन स्वाधीन आहे. विषय रूपाने आपला शुद्ध आत्मा आहे, विषय रूप साधन रूपाने शुद्धोपयोग परिणमून आपला आत्मा आहे आणि आपल्या शुद्ध आत्मस्वभावाची प्राप्ती आपल्याच कारणाने होणार आहे, अन्य कारणाने नाही. म्हणजे आचार्यांनी प्रत्येक द्रव्याची प्रत्येक पर्याय आपल्या स्वतःच्या अंतरंग क्षणिक उपादान आणि त्रिकालवर्ती उपादानाच्या सद्भावातच प्रगट होते. त्याला अन्य कोणाचीही अपेक्षा नाही. असं ज्ञानाच्या द्वारे जाणून अशा प्रकारे श्रद्धान करा आणि तशा प्रकारे अनुसरण करा. नरकातल्या नारकीला बहिरंगामध्ये काहीही अनुकूलता नाही. शरीर प्रतिकूलता आहे, भूमी प्रतिकूल आहे, कर्माचा उदय प्रतिकूल आहे, नारकी दुःख देणारे प्रतिकूल आहे. म्हणजे देह, क्षेत्र, तिथला काल आणि तिथले जीव सगळे प्रतिकूल आहेत. मग असं असताना सुद्धा
पहिल्या नरकापासून ते 7व्या नरकापर्यंत जीव निसर्ग सम्यक दर्शन प्राप्त करू शकतात. अधिगमन तर 3ऱ्या नरकापर्यंत पोहोचेच येतात जाऊन, पण 4थ्या नरकापासून खाली नरकापर्यंत उपदेश देणारे कोणी नाहीत. मग जाती स्मरण वेदना याच्याद्वारे ते स्वतःच्या शुद्ध आत्म्याला शुद्ध रूपाने अनुभव करतात, तर त्यांना शुद्ध आत्म्याची उपलब्धी होते. जे औक्षमिक शाऔक्षमिक सम्यक दर्शन प्राप्त करतात. मग अशा प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा जीव शुद्ध आत्म्याला विषय करतो आणि शुद्ध आत्म स्वभावाला जाणतो, तर त्याला शुद्ध आत्म्याची प्राप्ती होते, सम्यक्ती होतो. 9व्या ग्रहिकेमध्ये मिथ्यादृष्टी तिथे जन्मतो आणि त्याला जन्मल्यापासून मरोत्तर काहीही प्रतिकूलता नाही. पण कोणी अभोग्य मिथ्यादृष्टी 9व्या ग्रहिकेमध्ये जाऊन सुद्धा सर्व अनुकूलता असताना सुद्धा तो सम्यक दर्शन प्राप्त करत नाही, शुद्ध आत्म्याची उपलब्धी प्राप्त करत नाही. भव्य जीव आहे, मिथ्या संशयित मुनी दीक्षा धारण करून घोर कठीण तपश्चर्या केली आणि त्यानेही शुद्ध आत्म्याला विषय करून शुद्ध आत्मानुभव घेतला नाही. त्यालाही शुद्ध आत्म्याची प्राप्ती अनुकूलता असून सुद्धा तो करत नाही. म्हणजे बहिरंगातलं क्षेत्र काल आधी आपणाला शुद्ध आत्म्याच्या प्राप्तीसाठी न बाधक आहे न साधक आहे. आपला वर्तमान काळातील सम्यक पुरुषार्थ हा शुद्ध आत्म्याच्या प्राप्तीसाठी साधक आहे आणि आपला वर्तमान काळातील शुद्ध आत्म्याचा अनुभव न करण्याचा आपली स्वतःची ज्ञान पर्यायाचा पुरुषार्थ न होणे तो बाधक आहे. म्हणून आपल्याला अनादी कालापासून परद्रव्याच्या अधीन शुद्ध आत्म्याची अनुभूतीच्या वेळेला असा हा जीव काय करतो, काही ना काही कारण सांगून तिथे निघून जातो. परमपूज्य 108 वीरसागर महाराज ग्रस्त अवस्थेमध्ये होते आणि कुंतलगिरीला काहीतर पंचकर्णिका काहीतर होतं कार्यक्रम आणि त्या डॉक्टर अवस्थेमध्ये गेले होते त्या ठिकाणी. कैलासन पंडितजी का कोणतं पंडितजी होते. मग तिथे 11:30ची वेळ झाली. मग पंडितजीने सांगितले की आता माझ्या सामायिकची वेळ झालेली आहे, मी आता सामायिकला बसतो, नंतर का असेल तर आपण चर्चा करूया. मग महाराज ग्रस्त अवस्थेत होते, त्यांनी विचारलं की इथे पंचकर्णिका चालू आहे, लोक आहे, एवढा मोठा आवाज येत आहे, मग तुम्ही सामायिक कसं करणार, असा त्यांनी प्रश्न विचारला. पंडितजीने सांगितलं आवाज आदी प्रतिकूलता जी आहे ती सगळी बाहेर आहे आणि आतमध्ये शुद्ध आत्मा अनुकूल आहे. आतमध्ये अनुकूल आहे, बहिरंगात प्रतिकूल आहे. मग आपणाला आतमध्ये असणाऱ्या आत्म्याला जाणत आहे. मग तो जाणीत येणारा अंतर्मधला आत्मा अनुकूल आहे, त्याच्यामध्ये प्रतिकूलता नाही.
म्हणजे बहिरंगामध्ये आवाज असताना, लोकांचा स्पीकरचा अमुक असताना सुद्धा जो जीव वर्तमानाच्या उपयोगरूप पर्यायाला उपयोगाचा उपयोग स्वरूप आत्म्याला जाणण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याला शुद्ध आत्म्याची प्राप्ती होते. आणि जो निमित्तार्थ अवलंबून राहतो त्याला शुद्ध आत्म्याचा पुरुषार्थ करत नाही. तसं या ठिकाणी आचार्य की निमित्ताचं अनुकूल निमित्तनं अनुकूल आहे ना प्रतिकूल आहे. निमित्तच आहे. ढग आलेला आहे, वातावरण ढगाळ आहे, झिमझिम पाऊस पडतो. मग सकाळी थोडा पोट भरून नाश्ता केला, दुपारी परत भरपूर जेवण जेवलो आणि संध्याकाळी काय म्हणतो, आता मला भूक लागत नाही, मला जेवायला वाटत नाही, कारण ढगाळ वातावरण आहे, झिमझिम पाऊस पडतो, सकाळी नाश्ता केलेला आहे भरपूर, दुपारी भरपूर जेवलेला आहे, म्हणून मला आता जेवायला नको वाटतं. मग अशा जीवाने काय केलं, पर कारणाने मला भूक लागली नाही. त्यांनी काय केलं, परावरती अवलंबून सांगितलं. तर त्याचे काय झाले, भूक न लागणे परकारक सापेक्ष झाले. मग आचार्य त्याला भूक का लागत नाही, परनिरपेक्ष. तर काय सांगतात, त्या जीवाची असाता कर्माच्या उदयाची तीव्र उदीरणा नाही आणि त्याला भोजन करण्याचे भाव नाही. तो सुखी आहे, तृप्त आहे, जे पोट भरलेलं तर त्याला सुख आहे, म्हणून सुखी असल्यामुळे त्याला भोजनाचे भाव नाही. तर हे काय झालं, अंतरंग परनिरपेक्ष कारक. मग आगम भाषेने बाकी सगळं आहे, पोटामध्ये भरपूर अन्न आहे, झिमझिम पाऊस पडतो, ढगाळ वातावरण आहे, दुपारी खाल्लेलं आणि जिरलेलं नाही, हे सगळे निमित्त कारण आहेत. पण हे निमित्त कारण सगळ्याला माहीत आहे. जे माहीत आहे ते तुम्हाला सांगणं प्रयोजन नाही. आणि ज्या द्रव्यामध्ये कार्य होणार आहे ते कार्यासाठी ते द्रव्य ती पर्याय निरपेक्ष आहे. ते काय आहे, तुम्हाला त्याचं ज्ञान नाही. असं द्रव्य गुण आणि पर्याय, अशा द्रव्यगुण पर्यायाच्या स्वाधीनतेचं ज्ञान जीवाला नाही. म्हणून आपल्याला प्रज्ञापन अधिकारमध्ये एक गाथा गेली आणि त्या गाथेच्या मध्ये जैकिन आचार्यांच्या टीकेमध्ये आचार्यांनी मूर्ता सांगितले होते. जसं छड आल्यामध्ये देव मूर्ता, गुरु मूर्ता, शास्त्र मूर्ता, लोक मूर्ता असे मूर्तेचे भेद दाखवले. आणि तिथे कुंद भगवंताने मूर्ता दाखवले. तर लोक मूर्ता, देव मूर्ता, गुरु मूर्ता याची मूर्तेची चर्चा केली नाही. मग त्यांनी कुंद भगवंतांनी सांगितलं की या जीवाने बहिरंगामध्ये मूर्ता जरी नसेल त्याच्यापती, तरी ज्या जीवापती बहिरंगामध्ये मूर्ताचा अभाव आहे, देव मूर्ता नाही, गुरु मूर्ता नाही,
लोकमूर्ता नाही, मग अशा 4 प्रकारच्या मूर्ता नाही, तरी त्या जीवापाशी 3 प्रकारची मूर्ता असेल तर तो मिथ्यादृष्टी आहे. मग सांगितलं द्रव्याबद्दलची मूर्ता म्हणजे मूर्खपणा, विपरीत ज्ञान, श्रद्धा. गुणाबद्दलची मूर्ता ही गुणाबद्दल विपरीत ज्ञान, श्रद्धा. आणि पर्यायाबद्दलची विपरीत मूर्ता, विपरीत ज्ञान आणि श्रद्धा. ज्या जीवाला स्वतःच्या द्रव्याच्या, स्वतःच्या गुणांच्या, स्वतःच्या पर्यायाच्या शक्तीचं, स्वभावाचं भान नाही, तो जीव द्रव्य गुण पर्यायाने मूळ असणारा जीव सम्यक दृष्टी असू शकत नाही. तसं इथे पर्यायाची, द्रव्याची, गुणाची मूर्ता आपल्या अंतरंगामध्ये, श्रद्धेमध्ये, ज्ञानामध्ये जी विपरीत असते, विपरीत ज्ञान, विपरीत श्रद्धा आणि विपरीत चारित्र्य या पद्धतीने असेल तर काय झालं, ती आपल्यामध्ये दूर करायची आहे असं आचार्य 16 गाथेमध्ये 16 मध्ये 6 झाले. मग त्या 7 तत्वामध्ये एक असणारा शुद्ध आत्मा, तो शुद्धोपयोग स्वरूप आत्मा, त्याची प्राप्ती तुम्हाला निरपेक्ष होणार आहे. आणि ज्या ज्या वेळेला कुठेही, कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणत्याही स्थानामध्ये, कोणत्याही कालामध्ये तुम्ही असतात, तसं नमोकार मंत्र म्हटलं, 195 सव्व पावपणासनं मंगलानंतर सर्वेकिं परमं होई मंगलम. किंवा दर्शन पाठ मध्ये सांगितलं, पवित्र हो या अपवित्र हो, जो नमोकार को जाता है, चाहे सुस्थित हो या दुस्थित हो. मग कसं पण आता तुम्ही नमोकार मंत्राचा जाप केला, विचार केला, तर बहिरंगातल्या सुस्थित दुस्थित अवस्थेचे स्नान केलं का नाही केला याचं नाही. नमोकार मंत्र म्हटला त्या वेळेला तुम्ही पवित्र म्हणजे पुण्य रूपाने परिणत झालेला आहे. तसं तुम्ही बसलेला आहे का, उठलेला आहे का, चाललेला आहे का, झोपलेला आहे याला महत्व नाही. वर्तमानाच्या ज्ञानाच्या पर्यायाचा विषय आपला शुद्ध आत्मा आहे. त्या वेळेला शुद्ध आत्म्याची प्राप्ती आहे. म्हणून गुरुने शिष्याला ज्ञानाच्या पर्यायामध्ये ज्या विषयाचा विचार केलेला आहे त्या विषयाचं ध्यान त्याच क्षणामध्ये झालेलं आहे. म्हणून ध्यान ही ज्ञानाची पर्याय आहे. पहिले हे शिष्याला हे संबोधन करा. सगळेजण ध्यान सर्वथा चारित्राचीच पर्याय आहे, ज्ञानाची पर्याय नाही असं एकांत संबोधन विपरीत ज्ञान श्रद्धा अनुसरण करून देतात. आणि सर्व आचार्य ज्ञान ही ध्यानाची पर्याय हे सिद्ध करतात. उमास्वामी आचार्य सुद्धा सांगितलं, पृथकत्व वितर्क विचार. पृथकत्व वितर्क विचार, विचार हे ज्ञानाच्या पर्यायाचं कार्य आहे, चारित्राच्या पर्यायाचं कार्य नाही. चारित्राच्या पर्यायाचं कार्य वित्राण सरागच आहे, विषयाचा निर्णय करणे नाही.
मग सांगितलं पहिले दुसरे शुक्ल ध्यान कुणाला होते? द्वादशांगाचे पाठी, जे द्वादशांगे ध्यानासाठी चालले. दुसरे शुक्ल ध्यान कुणाला होतात? तिसरं आणि चौथे केवलीना, परे केवलीना, हे केवळ ज्ञानीला, म्हणजे सर्व ठिकाणी ज्ञानच सांगितलं. श्रेणी आरूढ होतो श्रुत ज्ञानाच्या द्वारे आपल्या स्वशुद्ध आत्म्याला अनुभव करतो. जे श्रेणीमध्ये सुद्धा ध्यान ज्ञानाची पर्याय आहे, ध्यान चारित्राची पर्याय नाही. म्हणजे अशा प्रकारे सम्यक ज्ञानी गुरु शिष्याला ध्यान कसं सरळ सोपं आहे आणि ध्यान कथनची ज्ञानाचीही पर्याय आहे, हे जे शिकवतात गुरु, त्यांच्या सानिध्यात प्राप्त होणाऱ्या शिष्याला फक्त उपयोगाचा उपयोग कोणत्या विषयावर लावायचा? रात्र झालेली आहे, बॅटरीचा प्रकाश आहे, तुम्ही ज्या विषयावरती प्रकाश टाकता तो विषय बॅटरी त्या विषयाला प्रकाशित करते. तसं आपल्या वर्तमानाच्या ज्ञानाच्या पर्यायाचा उपयोग प्रकाशाप्रमाणे शरीरावर टाकणार, कुटुंब परिवार आदीवरती टाकणार का आपल्या स्वशुद्ध आत्म्यावरती टाकणार, हे त्या ज्ञान पर्यायाला अन्य कोणाची अपेक्षा नाही. मग अशा प्रकारे ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये आचार्य द्रव्याचा ज्ञान स्वभाव, गुणाचा ज्ञान स्वभाव आणि पर्यायाचा ज्ञान स्वभाव, कथनचित अभेद एक आहे आणि कथनचित द्रव्याचा स्वभाव, गुणाचा स्वभाव आणि पर्यायाचा स्वभाव अतत भावाने संज्ञा नसेल प्रयोजनाच्या द्वारे भिन्न पण आहे, अभिन्न पण आहे, तद्भाव पण आहे आणि अतद्भाव पण आहे. मग असं या ठिकाणी अन्य तुम्हाला अपेक्षा निरपेक्ष आहे. मला आता ताप आलेला आहे, खोकला आलेला आहे, बरं वाटत नाही, मग आता मला ध्यान कसं होणार? आचार्य म्हणतात प्रतिकूलता असताना तो ज्ञानाच्या द्वारे तापाला जाणतो, शरीराला जाणतो, थकवा आलेलाही जाणतो, काम होत नाही जाणतो, शक्ती क्षीण झालेलं हे जाणतो. मग ज्ञानाचं कार्य चालू आहे की नाही? मग तसंच विचार कर, ताप आलेला आहे, खोकला आहे, सर्दी आहे, अमुक अमुक अनेक कारणामुळे मला थकवा आहे, म्हणून मी दुःखी आहे, असा विचार करतो. माझ्या हृदयात विचार कर, वर्तमान मध्ये मला दुःख आहे, हे झालं साधन. मग वर्तमान मध्ये दुःख आहे तर माझ्यापाशी आनंद गुण आहे, असं अनुमानाने आनंद गुणाचा निर्णय कर तर शुभ भाव झाले. पण गुणाचा विचार करणे शुभ भाव आहे. पर्यायामध्ये दुःख आहे पण माझ्यापाशी आनंद गुण आहे, शुभ भाव झाले. अनुमानाने माझ्यापाशी आनंद गुण आहे तर आनंद इत्यादी अनंत गुणाला धारण करणारा मी शुद्ध आत्मा आहे, असं परोक्ष अनुमान ज्ञानाने शुद्ध आत्म्याचा विचार कर, शुभोपयोग झाला. हा मी ज्ञान आनंद स्वभावस्वरूप शुद्ध आत्मा आहे, असा विचार कर. त्यावेळेला शुद्ध आत्म्याची प्राप्ती झाली. पर्यायामध्ये ज्ञान आनंद स्वभावस्वरूप शुद्ध आत्मा आहे.
विषय ज्ञान आनंद स्वरूप आहे. ज्ञानामध्ये ज्ञानाच्या जरी ज्ञान आनंद स्वरूपाला जाणलं तर पर्यायामध्ये सम्यक अतींद्रिय आनंदाची उत्पत्ती क्षण मात्र झाली. त्यावेळेला दुःखाचा अभाव स्वयं झालेला आहे. असं अनेक ठिकाणी ज्ञानदीपिकेमध्ये आत्म्याच्या अनुभूतीचा विषय, आत्म्याच्या साधनाचा विषय, आत्म्याच्या फळाच्या विषयाबद्दल अनेक प्रकारे प्रश्न मांडून काय केलं, त्या ठिकाणी विषय साधना फळाबद्दल आपल्या सर्व शंका दूर करून टाकलेल्या आहेत. म्हणून आपणाला स्वतःला हमेशा उपादान दृष्टी जागृत ठेवा. निमित्त दृष्टीचं ज्ञान करा, पण पुरुषार्थ उपादान दृष्टीने करा. आपल्याला काही प्राप्त करायचं आहे, ज्ञान आले, काही संयम धारण करायचा आहे, तर निमित्त रूपाने संयम धारण करणारे ज्ञानी जीवाच्या सानिध्यात, संयमी जीवाच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला संयमाचे ज्ञान प्राप्त करण्याचे उज्ज्वल भाव होणार आहे. म्हणून त्यांच्या सानिध्यात आपल्याला गेलं पाहिजे. असे ज्ञानामध्ये श्रद्धेमध्ये भाव ठेवा आणि निमित्ताच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करा, पुरुषार्थ करा. कधी स्वतः निमित्ताच्या सानिध्यात जावा, कधी निमित्ताला आपल्याकडे बोलून घ्या. आणि असं असताना सुद्धा निर्णय करायचा आहे, निमित्ताच्या सद्भावात माझ्या उपादानमध्ये कार्य होणार आहे आणि माझं उपादानच मला ज्ञान, श्रद्धा, चारित्र्याला प्रगट करण्यासाठी माझ्या उपादानाने कार्य होणार आहे. ज्ञानी निमित्तापाशी जातो, कधी निमित्त ज्ञानीपाशी येतं. मग असा पुरुषार्थ ज्ञानी करतो. करत असताना सुद्धा त्याच्या श्रद्धेमध्ये, ज्ञानामध्ये निर्णय आहे, माझ्या उपादानमध्ये कार्य झाल्यानंतर त्या निमित्ताला, निमित्ताचा आरोप अनुकूल रूपाने केला जातो. माझ्या उपादानमध्ये कार्य नाही झाल्यानंतर निमित्ताला प्रतिकूलतेचा आरोप केला जातो. मग निमित्त न अनुकूल आहे न प्रतिकूल आहे. निमित्त निमित्तच आहे. निमित्त आपल्या स्वतःमध्ये काम करतं. तुम्ही टीचर होता का शाळेमध्ये? मॅडम, हॅलो, हो हो, टीचर होता. किती वर्ष सर्व्हिस केला? 18-19 वर्ष, 20 वर्ष सर्व्हिस केली सर. 26 वर्ष सर्व्हिस केली. 26 वर्षात जेवढे तुमचे क्लास झाले, दररोज किती क्लास चालत होते? 5 क्लास चालत होते. मग एका आठवड्याला 5 क्लास, तर एका महिन्याचे 25 क्लास झाले तुमचे. एका वर्षाचे 60 झाले. 26 वर्ष गुणिले 60, जे काही येईल ते गुणाकार. मग तेवढ्या वर्षामध्ये तुम्ही एकच विषय शिकवला का जास्त विषय शिकवले? विषय तर माझा एकच होता. 26 वर्षात एका वर्षाच्या 60 दिवसामध्ये तेवढेच विषय, दुसरा विषय बदलला नाही.
आणि विद्यार्थी जेवढ्या वर्षात तेवढे विद्यार्थी येत गेले, काही नवीन गेले, पूर्वीचे निघून गेले. मग सगळ्याला तुम्ही सारखं शिकवलं तर कमी जास्त शिकवलं? सारखं शिकवलं ना सर. पण सगळे जीव वेगवेगळे मॅडम चांगलं शिकवले म्हणले का नाही म्हटलंय? नाही म्हणले. काही म्हणले मॅडमने चांगलं शिकवलं, काय म्हणले मॅडमने चांगलं शिकवलं नाही म्हणून आम्ही नापास झालो. काय म्हणले मॅडमने चांगलं शिकवलं म्हणून आम्ही पास झालो. ते काय झाले? निमित्त न अनुकूल आहे ना प्रतिकूल आहे. या मुलाने उपादानाने पुरुषार्थ केला, पास झाले, ते आपल्याला चांगलं म्हटलंय. जे विद्यार्थी ते सगळ्यांना शिकवलं, त्यांनी अभ्यास केला नाही उपादानाने आणि परीक्षामध्ये पेपर लिहिला नाही आणि मॅडमने आम्हाला चांगलं शिकवलं नाही. जसे लोक व्यवहार आहे तसं मोक्ष मार्गामध्ये सुद्धा आम्हाला गुरुने ज्ञान चांगलं दिलं नाही, आम्हाला चरित्र चांगलं सांगितलं नाही, म्हणून आम्ही काय झालो? ज्ञानी झालो नाही, चरित्राला मुनी शुल्ल कायलाच झालो नाही. आणि जे घर सोडून त्यागीच्या संघात राहिले, ज्ञान वाढलं, शुल्ल कायद्यात राहिले, ते म्हणजे गुरुमुळे गुरुने आम्हाला ज्ञानी चारित्रवान केले. चुकलं. त्यांच्या सानिध्यात राहून तुम्ही पुरुषार्थ केला ज्ञान वाढवण्याचा, तुम्ही व्रत संयम धारण करण्याचा तुम्ही पुरुषार्थ केला, तुमच्या कारणाने झालेला आहे. मग तुमच्या ज्ञानाची, चारित्र्याची, श्रद्धेची परिणती परकारक निरपेक्ष आहे. हे आपल्याला काय करायचं आहे? जिनवाणीच्या सानिध्यामध्ये अनंत भोग गेले, पण निमित्ताधीन दृष्टी ठेवल्यामुळे आपण सम्यक दृष्टी झालो नाही, निर्वाणाला प्राप्त झालो नाही. आज निमित्ताच्या सद्भावात निमित्ताचं ज्ञान करून उपादान दृष्टी धारण करा. उपादान दृष्टी धारण करणाऱ्या जीवाला निमित्ताचं महत्व सहज येतं आणि तो त्या निमित्ताचं सहज आपल्या आपल्या गुणस्थान योग्य आणि समोरच्या जीवाच्या गुणस्थान योग्य आदर आपोआप करतो. आणि ते करून सुद्धा माझ्या स्वतःच्या उपादानामुळे कार्य झालेलं आहे. असाच जीव निमित्ताच्या सानिध्यात जाऊन निमित्ताला सोडून उपादानाचा आश्रय घेतो, तेव्हा सम्यक दृष्टी होऊन मोक्ष मार्गस्थ होऊन केवळ ज्ञानी होऊन मोक्ष अवस्थेमध्ये साधी अनंत कालापर्यंत आपल्या उपादान स्वरूप ज्ञान आनंद उपादान स्वरूप आत्म्याला केवळ ज्ञानरूपी पर्यायाच्या द्वारे जाणून अव्यवहार अनंत अतींद्रिय सुखाला साधी अनंत कालापर्यंत शरीर इंद्रिया नाही तरी अव्यवहार अनंत अतींद्रिय सुखाला प्राप्त झाले. तसं सम्यक दर्शन त्रिणी आरूढ अनंत अवस्था आणि सिद्ध अवस्था ह्या सगळ्या कशा आहेत? परकारक निरपेक्ष आहेत आणि कथनचित स्वकारक सापेक्ष आहेत. असं काय करणार आता? पुढच्या क्लासमध्ये, शनिवारच्या क्लासमध्ये ते आपणाला व्यवहार षटकारक दोन द्रव्यामध्ये आणि एक द्रव्यामध्ये निश्चय षटकारक रूपाने आपणाला सांगणार आहे. तोपर्यंत
आज सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 4 दिवसामध्ये हम्म. तुम्हाला कुंदकुंदांची गाथा, अमृतचंद्राष्टिका, देशीनाचार्याच्या टीका वाचून 2-4 वेळेला व्यवस्थित वाचून घ्यायचं. बर बर. मग परत आपल्याला चर्चेच्या वेळेला आणि विशेष आपल्याला बोध होतो. हो सर. हो. ते विशुद्ध ज्ञान आनंद करो निज शुद्धात्म द्रव्य आहे. स्वयं स्वाधीन स्वरूप आहे. निरालंब स्वरूप आहे. स्वयं सिद्ध कारण परमात्मा आहे. नित्य उद्घाटित स्वरूप आहे. नित्य निरावरण. मुलांनी सांगितलं नाही अगोदर कधी, शेवटी सांगितलं. काय करायचं ते काही योग्य त्याला कोण बदलत नाही. नाही ना. आम्ही पण आमच्या सुनबाईला जाऊन आणलो का नाही, हो ना. निमित्ताला उडून आणलो. चालणार काही येणार जाणार, पण काय निर्णय करायचा, या विश्वामधील एक परमाणूवरती माझी सत्ता नाही, नव्हती आणि पुढे राहणार नाही. आणि माझ्या द्रव्यावरती कुणाची सत्ता नाही, नव्हती आणि पुढे राहणार नाही. विश्वातील प्रत्येक द्रव्य अकिंचन स्वरूप आहेत. बस हे चिंतन, ही श्रद्धा, हीच आपली संलेखना चालू आहे. बस. आणि हेच शेवटच्या समयामध्ये हेच विचार करत जाणे, त्याचं नाव संलेखना. संलेखना काही वेगळी नाही. बरोबर आहे. तर बाकीचे आत्म्यावरचे षटकारक आता उद्याच्याला पाहूया. वेळ कसा जातो निघत नाही, समजत नाही. समजत नाही. असं वाटतं सतत हे चालू राहावं चर्चा. म्हणून तर तुम्हाला आमच्या घरात सुद्धा घर बांधा म्हणलं होतं. हो नसतं सगळं चुकलं आणि काय करणार. हो. नव्हते, काहीच नव्हतं. विशुद्ध ज्ञान आनंद करो निज शुद्धात्म द्रव्य आहे. माझ्या न्यायक स्वभावामध्ये षटकारक विकल्प नाहीच. मी तर एक शुद्ध उपयोग मात्र, उपयोग 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 स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. चैतन्य 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 मात्र सत्सामान्य स्वरूप आहे. जाणणे 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 मात्र सामान्य स्वरूप आहे. शांति शांति शांति. विसर्जन.
सिद्धानं नमो आर्यानं नमो वज्रायं एकवतां नमो अर्यन्तां नमो सिद्धानं नमो आर्यानं नमो वज्रायं नमो एकवतां नमो अर्यन्तां